या महान कलाकाराचा शेवट अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत दुःखी झालेला होता. आपण किती गाणी ऐकलेली असतील त्यांची, की गार अहो गार डोंगरची हवान बाईला सोसना गार वा, किंवा नवरी नटली न कालबाई सुपारी फुटली, इथून दिसतय देऊळ काळूबाईचं, आईचं ग देऊळ काळूबाईचं. अशा अनेक दर्जेदार गाण्यातून ज्यांनी महाराष्ट्राला डोलायला लावलं, लोककला समृद्ध बनवली, असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत छगन चौघुले. सोलापूर जिल्हा आहे, त्या ठिकाणचं माळशिरस तालुका आहे, त्या ठिकाणचं नातेपुते हे एक शहर आहे, ठिकाण आहे, आणि त्या ऐतिहासिक ठिकाणाच्या जवळच कारुंडे नावाचे एक गाव आहे. आता हे जे गाव आहे ते डवरी गोसावी या समाजाचं सुप्रीम कोर्ट समजलं जातं. आता या ठिकाणी भैरवनाथ आणि भैरोबा हे डवरी गोसावी समाजाचं कुलदैवत आहे किंवा त्यांची पूजा केली जाते. आणि या डवरी गोसावी समाजाची जात पंचायत सोनारी आणि कारुंड्याला यात्रेच्या वेळी वर्षातून एकदा भरते, आणि यावेळेस मोठ्या संख्येनं समाजातले लोक या ठिकाणी कारुंड्याला जातात आणि या ठिकाणी त्याला व्यवहार असे सुद्धा म्हणतात. आता इथं सगळे व्यवहार निकालामध्ये काढले जातात. आता महाराष्ट्रातील भटक्या जातीमधील भराडी या जमातीमधील नाथपंथी डवरी गोसावी ही एक उपजमात आहे, आणि डवरी गोसाव्यांच्या पिढीजात व्यवसाय जो आहे तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे आहे. आणि हे भिक्षा मागताना गाणी म्हणणं, आणि गाणी म्हणत असताना सारंगी, डोर किंवा कोका हे वाद्य वाजवणं. तर अशा या समाजातील आणि कारुंडे गावातील रामचंद्र चौघुले नावाचे गृहस्थ यांना 18 सप्टेंबर 1956 या दिवशी एक मुलगा झाला. नाव ठेवलं छगन. आता घरची परिस्थिती जी आहे ती अत्यंत हालाकीची होती आणि त्यांचा सगळा उदरनिर्वाह भिक्षुकीवरती अवलंबून होता, चालू होता. आता तो काळ जो होता तो दुष्काळाचा काळ होता. म्हणजे तो जो भाग आहे सोलापूरचा किंवा त्या परिसरातला, तर त्या ठिकाणी पाणी तर नव्हतंच, आणि त्याच्यामुळे अन्नधान्य सुद्धा नीट पिकत नव्हतं. उपासमारीची वेळ येत होती. आता हे सगळं तर एका बाजूला होतच, पण तरी सुद्धा लोक त्या ठिकाणी राहत होते आणि उदरनिर्वाह करत होते किंवा कसं तरी ते जीवन काढत होते, जगत होते. पण नंतर काही साथी यायला सुरुवात झाली होती. कधी प्लेगच्या साथी आल्या होत्या, काही वेगवेगळ्या अशा साथी आल्या, आणि ज्यामुळे गावच्या गावं ओसाड पडायला लागलेली होती. आणि आता विचार करा, ज्यांच्या घरामध्येच खायला नाही, जे लोक गावामध्ये राहणारे ग्रामस्थ आहेत किंवा बागायतदार आहेत, आता त्यांची शेतीच पूर्णपणे जळून गेलेली आहे, शेतातच काही नाहीये, स्वतःलाच खायला काही नाहीये. अशा गावात, अशा घरामध्ये जर कोणी भिक्षा मागायला आलं तर त्या भिक्षेकरी लोकांची काय अवस्था होत असेल. म्हणजे समाजात सगळ्यात वाईट अवस्था या फेरीवाल्यांची होत होती, या भिक्षेवाल्यांची होत होती. आणि सगळ्यांवरती उपासमारीची वगैरे वेळ येत होती. त्यामुळे त्यांनी आता प्रत्येक जण गाव सोडत होता आणि शहराच्या ठिकाणी जायला लागलेला होता. याच्यामध्ये छगन चौघुले यांचे वडील सुद्धा होते, आणि रामचंद्र चौघुले जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल व्हायचं त्यांनी ठरवलेलं होतं. त्यांनी त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा यांना बरोबरती घेतलं आणि ते मुंबईमध्ये आले. आता या भागामध्ये त्यांचे काही समाज बांधव राहत होते, आणि मग त्यांच्या मदतीनं त्यांनी अंधेरी, मुंबई या ठिकाणी भाईदास मिल या परिसरामध्ये एक झोपडी बांधली आणि त्या ठिकाणी ते राहायला लागले होते. आता इथं काम काय करायचं हाही प्रश्न होता, कारण आजूबाजूला गिरणी होत्या आणि गिरणीमध्ये जायचं, गिरणी कामगार बनायचं आणि उदरनिर्वाह करायचा. असे दोन मार्ग, एक मार्ग हा होता, किंवा दुसरा मार्ग असा होता तो म्हणजे आपली पारंपरिक कला जोपासायची. आता चौघुले हे हाडाचे कलावंत होते. देवीचा ते गोंधळ घालायचे, खंडोबाचं जागरण करायचे, यल्लम्मा किंवा अंबाबाई यांची गाणी म्हणायचे. मग आता या चौघुलेंच्या समोर प्रश्न होता की करायचं काय, म्हणजे कंपनीमध्ये काम करायचं की आपली परंपरा, आपलं वाडवडिलांनी जे दिलेलं आहे ते जोपासायचं. आता मग यांच्या मनात विचार आले की आपण केवळ पैशासाठी आपला जो मार्ग आहे तो मार्ग सोडायचा नाही. भले आपल्याला त्रास हो, भले आपल्याला प्रॉब्लेम येऊ, भले आपल्याला 4 पैसे कमी मिळू द्या, पण आपली जी परंपरा आहे ती परंपरा जपायची. आणि मग त्यांनी लोककलेला सुरुवात केली. मग जागरण गोंधळ असेल, यल्लम्माचे मेळे असतील किंवा चौक भरणी असेल, गेनमाळ असेल, अशा पद्धतीचे कार्यक्रम त्यांनी करायला सुरुवात केलेली होते. आणि मग संबळ, तुंतुणं, दिमडी ही वाजायला लागलेली होती. वडील गाणं गायला लागलेले होते. वाद्य वाजत होतं, गावोगावी ते फिरत होते. आणि यांच्याबरोबर ते यांचा छोटासा संच होता, त्यांचेच जवळचे लोक होते, आणि त्यांच्यामध्ये त्यांचा मुलगा छगन हे सुद्धा त्यांच्याबरोबर ते फिरत असायचे. मुलगा जो आहे तो हळूहळू लहानाचा मोठा होत होता, आणि हे जे बाळकडू आहे वडिलांचं ते त्या मुलांमध्ये उतरत होतं. हा छोटासा मुलगा जो आहे तो सगळं हे बघत होता, ऑब्झर्व करत होता, शिकत होता.
आणि हळूहळू या अंमलानं जेवढी काही वाद्य आहेत ती सगळी वाद्य वाजवायला तो शिकलेला होता आणि सगळ्या प्रकारची गाणी त्याला जमायला लागलेली होती. सगळे कार्यक्रम तो अटेंड करत होता आणि त्या कार्यक्रमात सहभागी होत होता, सहभाग घेत होता. आपल्याकडे म्हण आहे बघा की पाण्यातल्या माशाला पोहायला आणि गवई जो आहे त्या गवयाच्या पोराला गायला शिकवायची गरज नसते. इथं सुद्धा तसंच झालेलं होतं. आणि कलेवरती आणि परंपरेवरती यांचं जीवापाड प्रेम होतं. असं म्हणजे कलेवरती जीवापाड प्रेम करणारे वडील होते. पैशापेक्षा त्यांनी परंपरेला प्राधान्य दिलेलं होतं. आणि अशा एका महान व्यक्तीच्या छत्रछायेमध्ये हा मुलगा लहानाचा मोठा होत होता. आणि अर्थातच मग घरच्यांचे वाण आणि गुण हे दोन्हीही त्या मुलामध्ये उतरत होते. आता आपल्या वडिलांच्या बरोबर ते छगन गात होते, त्यानंतर वादन करत होते आणि त्यानंतर मग आदरणीय शंकरराव जाधव धमणीकर यांच्याबरोबर त्यांनी काम करायला सुरुवात केली. म्हणजे जसं जसं वय वाढलं तसं तसं मग त्यांनी त्यांच्याबरोबर पण काम करायला सुरुवात केली होती आणि शंकरराव यांच्याकडून सुद्धा त्यांनी सगळं ज्ञान मिळवलेलं होतं. काही काळानंतर त्यांनी जनार्दन काळे यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली होती आणि त्यांच्याबरोबरही काही काळ त्यांनी काम केलं आणि नंतर मग छगन चौगुले यांनी स्वतःचा संच निर्माण केलेला होता. लोककलेच्या इतिहासामध्ये एक नंतर सुवर्णपान तयार झालेलं होतं. पण मध्यंतरीच्या काळामध्ये एक प्रसंग घडला होता. तो काळ होता 70-80च्या दशकातला. आता त्यावेळेस टेप रेकॉर्डिंग असायचे आणि त्याची जास्त मागणी होती आणि त्यामुळे अनेक कंपन्या नवीन कलाकार शोधत होते आणि नवीन विषयावरती कॅसेट तयार करून त्या बाजारामध्ये आणत होते. ह्याच्यामधलीच एक नामवंत कंपनी होती, तिचं नाव आहे विंग्स कंपनी. आता जागरण गोंधळाची कॅसेट त्यांना बनवायची होती आणि त्यासाठी त्यांनी जागरण गोंधळ पार्टीला एका स्टुडिओमध्ये बोलवलेलं होतं, त्यांच्या स्टुडिओत बोलवलेलं होतं. आता त्या पार्टीमध्ये छगनराव हे संबळ वाजवण्याचं काम करत होते. आता स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालेलं होतं, चाललेलं होतं आणि ही मंडळी सगळी स्टेजवरती गाणारी होती, चौक भरून त्यावरती ते काम करणारे होते. पण रेकॉर्डिंग त्यांचं करत असताना ते काही नीट होत नव्हतं आणि कंपनीचे लोक वैतागलेले होते आणि याच्यामुळे रेकॉर्डिंग अर्धवट राहत होतं. आता एवढा सगळा सेट निर्माण केलाय, खर्च केलेला आहे, सगळं झालेलं आहे, कलाकार बोलवलेले आहेत, सगळं आहे, वाजंत्रे आहेत, गायक आहेत, सगळे आहेत, पण काम काय होत नव्हतं. आता यावेळेस ते काम अर्धवट राहिलं होतं. यावेळेस छगनराव पुढे झाले आणि त्यांनी सांगितलं की मी प्रयत्न करू का, मला एक तुम्ही संधी द्या. आता एक तरुण मुलगा आहे, चुनचुनीत मुलगा आहे, आत्मविश्वासाने समोर येतो आहे आणि तो कंपनीवाल्यांना सांगतोय की मला तुम्ही संधी द्या, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आता यावेळेस त्या कंपनीवाल्यांनी विचार केला की आता काय करायचं, मुलाला संधी द्यायची का? तर आता ऑलरेडी सगळं तयार आहे, मग आपण आता या मुलाला संधी द्यायला काही हरकत नाही. जर समजा चांगलं झालं तर आपण ते कंटिन्यू करू, नाही चांगलं झालं तर राम करू, असं ठरलं. आणि त्याच्यानंतर छगनराव यांना संधी मिळाली, त्यांनी गायला सुरुवात केली. संबळ वाजायला लागला. त्यांच्या त्या ठेक्यावरती दिमडीचा झंकार दणाणला, दिमडी झणाणली. त्या क्षणामध्येच डफ खणनायला लागला. डफ खणनत होता, ताशा गडगडाट करायला लागला होता आणि त्याच तालावरती झांसही खणखणायला लागलेली होती आणि तेव्हा चौरस्याचा ठेका गुंजायला लागलेला होता आणि या नादामध्ये घंटा घणघणायला लागलेली होती. आणि ज्या वेळेस छगनराव गायला लागले होते, जणू काही साक्षात आई जगदंबा मल्हारी मार्तंड ऐकायला आलेले होते, अशा पद्धतीनं ते गात होते. आणि हे ऐकल्यानंतर ते कंपनीवाले अक्षरशः वेडे झाले. त्यांना खात्री पटली एक ना एक दिवस हा मुलगा महाराष्ट्राला सुद्धा वेड लावणार आहे. आणि त्यावेळी त्यांनी छगनराव यांच्याबरोबर ती करार केला. त्यानंतर मात्र छगनराव यांनी कधीही मागं वळून बघितलेलं नाही आणि त्यांना त्यांच्या यशाला, त्यांच्या पुढे जाण्याला आणि या परंपरेला ती सुरुवात झालेली होती. आता याच्यामध्ये मग कथा चांगोनाची किंवा कथा बहीण भावाची किंवा कथा श्रावण बाळाची, आईचं काळीज, अंबाबाईची कथा, कथा तुळजापूरच्या भवानीची कथा, देवातारी बाळूमामा यांची, अशा पद्धतीचे दर्जेदार कार्यक्रम त्यांनी सादर करायला सुरुवात केले. आणि याच काळामध्ये या सगळ्या ध्वनिमुद्रिका महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक भक्ताच्या घरामध्ये त्या गाजायला लागल्या होत्या, वाजायला लागल्या होत्या. आणि खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, बानू नवरी नटली, अशा पद्धतीचं गाणं जे होतं ते गाणं रसिकांना मिळालं आणि ते त्यांच्या काळजाला स्पर्श करून गेलं होतं. आणि हे गाणं प्रत्येक कार्यक्रमात हमखास गायला लागत होतं आणि प्रत्येक ठिकाणी ते वाजत होतं. त्यानंतर मात्र ताल, लय, सूर याच्यामध्ये रसिकही डोलायमान होत होते आणि यात वेगवेगळे कॅसेट होत्या. राजा हरिश्चंद्रची कॅसेट आली, चिलिया बाळाची कॅसेट आली, कथा भीमरायाची आली, कथा बुद्धांची आली, अनेक संतांच्या कथा आल्या.
त्यानंतर गार डोंगराची हवा हे गाणं आलं तुळजापूरच्या घाटात, त्यानंतर देव मल्हारी रुसून काल घोड्यावर बसून वगैरे ही जी गाणी आहेत ती गाणी आली होती आणि याच्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झालेले होते आणि या ठिकाणी छगनराव जे आहे ते लोककलेची सेवा करत होते, सगळ्या लोकांची मनं जिंकत होते आणि त्यावेळी काळात ते अफाट प्रसिद्धीला आलेले होते आणि त्यांच्या गाण्यांची सगळीकडे मागणी होती। प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या कॅसेट वाजल्या जात होत्या, त्यांना आवाजाशिवाय त्यांच्या कार्यक्रमच पूर्ण होऊ शकत नव्हते, अशा पद्धतीचं इतकी प्रसिद्धी त्यांना मिळालेली होती। आणि आता अशी एक वेळ आली होती की आता तारीख कोणाला द्यायची, कोणाला द्यायची अशी स्थिती झालेली होती आणि अनेक लोक वर्षानुवर्षे त्यांच्या तारखा मिळाव्या त्याच्यासाठी प्रयत्न करत होते। देवीच्या नवरात्रामध्ये त्यांची तारीख मिळणं अशक्यच होतं। अशा प्रकारे अफाट प्रसिद्धी त्यांना मिळालेली होती, पण तरीही त्यांचे पाय जमिनीवरती होते। आपण जे काही मिळवलंय ते देवाची कृपा आहे आणि आपल्या समाजाची परंपरा आहे, आपल्या आई वडिलांची पुण्याई आहे आणि आपल्याला ज्यांनी ज्यांनी साथ दिली, ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं हे यश आहे, ही त्यांची भावना होती। आणि त्याचबरोबर त्यांनी ज्येष्ठ कलावंत रोशनताई सातारकर, त्याचबरोबर छबाताई जेजुरीकर, त्याचबरोबर प्रल्हाद शिंदे यांच्याबरोबर सुद्धा काम केलं व यांचे आशीर्वाद त्यांना मिळालेले होते। छगन चौघुले जे आहेत त्यांनी परंपरा ही जपली होती, पण ती परंपरा जपताना त्यामध्ये आधुनिकता सुद्धा आणलेली होती। म्हणजे स्वतःचा एक वेगळा बाज निर्माण केलेला होता। ते स्वतः लेखन करायचे, ते स्वतः गायचे, ते स्वतः वाद्य वाजवायचे आणि त्याच्यामुळे सगळे गोष्ट म्हणजे अष्टपैलू अशा पद्धतीचे ते कलाकार होते। त्याचबरोबर त्यांनी आपल्या भोवती मौल्यवान माणसं जमा केलेली होती आणि त्यांच्या संचातला प्रत्येक माणूस हा छगनरावांना देव मानत होता आणि ते सुद्धा त्यांच्यावरती तसंच प्रेम करत होते। त्यांच्या प्रत्येक अडचणीला, प्रत्येक प्रॉब्लेमला ते धावून जात होते। अशा पद्धतीनं ते एक म्हणजे महान कलाकार तर होतेच, पण एक अत्यंत सहृदयी अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व सुद्धा होते। त्यांनी लोककलेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं। मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये ते विद्यार्थ्यांना जागरण गोंधळाचं मार्गदर्शन करत होते आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना लावणी गौरव, बालगंधर्व पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा पद्धतीच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं। आणि आता त्यांनी 60 ओलांडलेली होती, पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचा होता। अत्यंत तडफीनं ते गात होते आणि याच सुमारास कोरोना आलेला होता। सगळं जग बंद पडलेलं होतं, पण यावेळीही हा लोककलाकार शांत बसला नाही। त्यांनी कोरोनाचा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यावर ते लेखन केलं आणि जनजागृतीचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होते। पण हे सगळं करून हा कलाकार केवळ घरात बसून काम करणारा नव्हता, त्यांना लोकांचे हाल बघवत नव्हते। कोरोनामुळे अनेकांना आधार गेलेला होता, अनेक आजारी पडलेले होते आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती आणि त्यामुळे छगनरावांना या गोष्टीचा त्रास होत होता की आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी आणि म्हणून त्यांनी लोकांना मदत करायला सुरुवात केली, अन्नधान्य वाटप करायला सुरुवात केली, लोकांची सेवा करायला सुरुवात केली। पण हे करताना हा माणूस हे विसरला की आपल्यालाही कोरोना होऊ शकतो आणि दुर्दैवाने तसंच झालं आणि हे सगळं चालू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्यावरती उपचार सुरू झाले। त्यांना त्रास वाढायला लागला आणि म्हणून त्यांच्या मुलांनी त्यांना मुंबईमधील सेवन व्हील हॉस्पिटल जे आहे त्या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांना दाखल केलं, अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलं। डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार केले, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण काळाने घाला घातला आणि 21 मे 2020 या दिवशी या कलाकारानं अखेरचा श्वास घेतला होता। काही लोक जन्माला येतात, आपल्या कर्तृत्वाने कीर्तीचा रंग पसरवतात आणि जाता जाता जगालाही सुगंधित करून जातात। असेच हे महान कलाकार होऊन गेले छगनराव चौघुले।